आता वीरशैव म्हणतात कुणाला? गंगाखेडमध्ये वीरशैव म्हणतात कुणाला? गोदावरीमध्ये स्नान करणारे किती जण आहेत? एकही नाही का? खरंच एकही नाही. गोदावरीमध्ये स्नान ज्याला करता आलं नाही ते ज्ञानामध्ये स्नान काय करणार आहेत? बरोबर आहे. गोदावरीमध्ये जर आंघोळ करता करता तरला तर शरीर शुद्धी होईल, मनशुद्धी होईल, पण आत्मशुद्धी होणार नाही. पण आत्मशुद्धी करण्यासाठी ज्ञानाच्या नदीमध्ये स्नान करावं लागतं. आणि ती ज्ञानाची नदी म्हणजे संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत. ती ज्ञानाची नदी म्हणजे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. आणि अशा नदीमध्ये स्नान केल्यावर काय होतं तर सांगतात, शिलोतटा नदीला ज्या पद्धतीनं अलीकडलं तीर आणि पलीकडलं तीर असे दोन तीर असतात. अलीकडल्या तीराला धर्म म्हणतात, पलीकडल्या तीराला मोक्ष म्हणतात. दोन्ही तीराच्या मधून वाहणाऱ्या पाण्याला अर्थ आणि काम म्हणतात. बरोबर आहे. अर्थ आणि काम सुख देणारा तेव्हाच आहे जर आपलं पाणी धर्म आणि मोक्षाला धरून वाहत असेल तर. म्हणून आपलं सदैव अर्थ आणि काम स्वरूप असणारं पाणी धर्माला आणि मोक्षाला धरून व्हावं असं मार्गदर्शन करणारे गुरुवर्य असतात. म्हणून त्यांच्या आगमनानं दिवाळी आणि दसरा संपन्न होतो. शिवहर